बोलता बोलता मग ते मला टॉन्ट्स वगैरे द्यायचे झालं होतं आणि मला भीती वाटत होती प्रत्येक गोष्टीची, समाजाची, माझ्या मित्रांची, कुठे बाहेर येण्याची जाण्याची. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं लहानपणी जा साखर घेऊन गावात जाऊन, तुम्ही गावातच जात नसे, वेगळा काय कोंडून घ्यावा अक्षरशः. लिंग आणि लैंगिकता दोन वेगवेगळ्या गोष्टी. मानकडे वगैरे पण नेलं की मला झाडफूक वगैरे पण केली. टेन्शन घेऊ नको आणि कधीच स्वतःला वेगळं समजू नको. आणि वेगळे लोकच काहीतरी वेगळं करून दाखवतात हे तू नेहमी लक्षात ठेव. आणि वेगळं असणं हे काही वाईट नाही. मग मी डान्स क्लासेस वगैरे जॉईन केले होते. तर डान्स क्लास मध्ये माझे आयडेंटिटी होते, चहा कॉफी होते. म्हणजे मेंटली स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. खूप जास्त स्वतःचा सपोर्ट स्वतःला कधी. आता रस्त्यावरनं कित्येक गे आता जातील रस्त्यावरनं, तुम्हाला काय माहिती ते ट्रान्सजेंडर बनतात. आज आपण भेटणार आहोत त्या आत्म्यांना ज्यांनी जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वतःचा नवा रंग शोधला. आजच्या या संवादात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावविश्वाची, त्यांच्या लढ्याची, त्यांच्या स्वप्नांची एक सुंदर यात्रा. चला तर मग आपल्या मनाचे दरवाजे उघडूया आणि समजुतीची मशाल पेटवूया आणि या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया. मी आहे कोमल नगरे आणि तुम्ही ऐकत आहात आपल्या भावविश्वाला स्पर्श करणारा हा खास पॉडकास्ट. तुमचं बालपण कसं गेलं? बालपण माझं जे ॲव्हरेज लहान मुलांचं असतं तसंच होतं, नॉर्मल होतं, चांगलं होतं. बालवाडी ते 5वी 7वीपर्यंत सगळ्या गोष्टी ओके होत्या. पण 7वी नंतर मग थोडंसं जसं मूल मोठं मोठं व्हायला लागतं, मग आमच्या लहानपणापासूनच्याच बसण्या उठण्याच्या, देहबोली वगैरे बोलण्याची पद्धत, लबक, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. ते 5वी 7वीपर्यंत ठीक होतं. पण 7वीपासून थोडंसं मुलांमध्ये मोठेपणा आणि म्हणजे ते प्रगल्भता येऊ लागते. तर मग तेव्हापासून मला माझे 7वी 8वीचेच मित्र थोडंसं वेगळं ट्रीट करायला लागले आणि त्यांच्यामध्ये कुजबूज होऊ लागली माझ्याबद्दल. सगळ्या गोष्टीचा परिणाम माझ्या मानसिकतेवरती झाला. माझ्या मनात न्यूनगंड तयार झाला की मला शाळेतच जावं असं नाही वाटायचं. मग की गेलं की मग चिडवतील, माझ्यावरती हसतील असं वाटायचं. आणि या सगळ्या गोष्टीमुळं माझं शैक्षणिक नुकसान पण खूप झालं. आणि खरंच माझं बालवाडी ते 7वी माझा परफॉर्मन्स खूप चांगला होता. आता मी तुम्हाला कधी मार्कशीट वगैरे लहानपणीचे दाखवले तर खूप छान, माझे शेरा वगैरे पण खूप छान आहेत सगळ्या गोष्टी. पण 7वीच्या नंतरचे माझे मार्कशीट तुम्ही बघाल तर माझी टक्केवारी खाली आलेली आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण की मानसिक वातावरण माझं ढवळून निघालेलं होतं. माझं लक्ष लागत नव्हतं. माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता आणि मला भीती वाटत होती प्रत्येक गोष्टीची, समाजाची, माझ्या मित्रांची, कुठे बाहेर येण्याची जाण्याची. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम माझ्या शैक्षणिक वातावरणावरती खूप जास्त झाला. मग जेव्हा तुम्हाला भीती वाटायची तेव्हा तुम्ही पॅरेंट्सला नाही सांगितलं का? नाही. माझे घरचे मला सांगायचे की आमचं गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे आणि कुठली गोष्ट आणायला म्हणजे साखर देखील आणायला आम्ही गावात जायचो. जवळच आहे, 5 मिनटं वॉकिंग, सायकलवरती 5 मिनटं वॉकिंग, 10 मिनटं. तर गावात जा असं लहानपणी असं, जा साखर घेऊन गावात जाऊन. तुम्ही गावातच जात नसे. मला किती वेळ 2 तास जरी झाले साखर आणायला सांगून मी इकडे तिकडे टाइमपास, मग गावात काही जात नव्हतं. एवढी जास्त भीती तुमच्या करेजच नव्हतं माझ्यामध्ये की मला माहिती होतं तिकडे गेलं की मग रस्त्यानं मुलं बसलेले असतात, मला बघून ते टॉन्ट मारणार आहेत, मला हसणार आहेत, चिडवणार आहेत. तर मी जातच नव्हते. आणि घरच्यांनाही कळत नव्हतं की साधी साखर आणायला सांगितले, 2-3 तास झाले इकडेच टाइमपास करतो. पण मी ते त्यांना सांगू शकत नव्हते की मला गावात जायला भीती वाटते किंवा लाज वाटते. आणि त्याचं कारण काय की मला मुलं काय चिडवतात हे सांगण्यासारखी पण गोष्ट नाही ना, किती लोक मला तसं काय चिडवतात म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या लहानपणी. तुमचं वय किती होतं तेव्हा? 7वी 8वी. 7वी 8वी मध्ये अशा गोष्टी घडल्या. आणि त्याच्यानंतरचं आयुष्य, मग एखाद्या शिक्षकाने तुम्हाला सपोर्ट केला की जेव्हा त्यांना कळलं की तुमची एक नवीन आयडेंटिटी आहे? सरांना नाही असं वेगळं मी वाटले कधी, कारण सर लोकांना वाटू पण शकत नाही, कारण आपला त्यांच्यासोबत सहवास खूप कमी असतो. आणि हे सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात येतात जे आपल्यासोबत जास्त वेळ राहतात. ऑब्व्हियसली हे मित्रांनाच कळतं मग की माझ्यात काहीतरी वेगळं आहे. सर लोकांना कधी वाटलंही नाही आणि त्यांनी वेगळं ट्रीटही केलं नाही. 1-2 सरांना कदाचित वाटत असेल माझ्याबद्दल काहीतरी, पण मग ते मला खूप चांगलं आणि आल्हाद मला ते ट्रीट करायचे. त्यांचा सपोर्ट होता तुम्हाला? सपोर्टच म्हणावं लागेल. तर त्यांनी जाणू दिलं नाही मी वेगळी आहे, पण त्यांना माहिती होतं मी वेगळी आहे, तर ते मला ॲडजस्ट करून घ्यायचे. मग ह्या गोष्टी सगळ्या जेव्हा घडत होत्या तेव्हा मानसिक त्रास जास्त होत असेल? खूप जास्त. आणि म्हणजे तो गोंधळच होता डोक्यामध्ये की मी वेगळा का आहे, माझ्यातच वेगळं का आहे असं. आणि मग मीच असं आहे असं वाटायचं तेव्हा. मग आता गुच्चूप बसा बाबा, कोणाला माहिती व्हायला नको असं वाटायचं. आणि खूप जास्त भीती मनात होते, खूप जास्त न्यूनगंड होता आणि कॉन्फिडन्स लेवल 0 झालेला होता. आणि एकट्याला कुठे कोंडून घ्यावं अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे अगदी तुमचं वय 6वी 7वीलाच अशा गोष्टी तुमच्यासोबत घडल्या.
आणि जे वय खेळायचं असतं त्या वयामध्ये तुम्ही असे चॅलेंजेस कोमेजून गेलो आम्ही लिटरली. आणि मग याचा तुमच्या अभ्यासावरती काय परिणाम झाला? खूप जास्त माझी टक्केवारीच ढासळली. माझी टक्केवारी 5वीमध्ये खूप छान होती, म्हणजे 89% मला आता आठवतात. माझ्यासाठी खूप जास्त आहे, इतकी हुशार नाही मी माझ्या मते. आणि तीच माझी टक्केवारी 5वी ते 10वी, मला 10वीला होते 38%. मी विचार करा तुम्ही, म्हणजे खूप जास्त. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट तुम्ही विचार करा की जेव्हा मानसिकता ढासळते, मानसिक आरोग्य तुमचं दूषित होतं, तर तुमच्या परफॉर्मन्सवरती खूप फरक पडतो. बरोबर. आणि आई वडिलांना जेव्हा हे कळालं की असे काही चेंजेस तुमच्यामध्ये घडत आहेत, त्यांनी ॲक्सेप्ट केलं की त्यांचाही रेजिस्टन्स होता या गोष्टींसाठी? होता ना, नवीन नवीन नॅचरली सगळ्या लोकांचं, प्रत्येकाच्या पॅरेंटचा विरोधच असतो, कारण ती हे त्यांना ही लैंगिकता कुणाला माहितीच नसते. आणि ते म्हणतात की असं कसं म्हणतो, तू मुलगा आहेस ना, लहानपणापासून आम्ही तुला लहानाचं मोठं केलं, आंघोळ घातली, हे केलं ते केलं. ठीक आहे, जेनेटिक पार्ट्स ॲज अ मेल असू शकतात, पण लिंग आणि लैंगिकता 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तर नाही लक्षात येणार ना, तर ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. पण मग हे आमच्यावरती आहे की आम्ही त्यांना समजून सांगायला पाहिजे आणि आमची बाजू मांडायला पाहिजे. पण तितकं धाडस कुणीच करू शकत नाही. आणि ॲटलिस्ट पालकांसोबत तरी एवढं फ्रेंडली कोणी बोलत नाही, तर निदान तिसऱ्या व्यक्तीला मध्ये घालून तरी पालकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजे. मग असं काही इन्स्टन्स घडला होता की तुम्ही म्हणजे एक्झॅक्टली कधी सांगितलं पॅरेंट्सला? तुमचं वय किती होतं तेव्हा? वय माझं 20-21 असेल, जेव्हा लग्नाच्या गोष्टी घरामध्ये होऊ लागल्या की ऑब्व्हियसली मुलींचे लवकर होतात, मुलांचे 20-25च्या नंतर होतात, पण माझे विषय लवकर व्हायला लागले. कारण आजी आजोबा असं थोडं माझं फॅमिली वातावरण होतं आणि आजीची तब्येत खराब राहायची वगैरे, मग पोराचं लग्न लवकर करून टाकू, मग तो माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग टाईम होता. मग ते 1-2 वर्ष टाळलं वगैरे, आणि नाही ते जमलं ह्या सगळ्या गोष्टी. मग ते कसं तरी मी पोचवलं घरच्यांपर्यंत की माझी नाही आहे मानसिकता, लैंगिकता नाही आहे. मग आजोबांनी माझ्यावरती उपचार वगैरे करण्याचा प्रयत्न केला, मला डॉक्टरांकडे आणि म्हणजे बाबांकडे वगैरे पण नेलं, की मला झाडफूक वगैरे पण केली. पण आता त्यांना कोण सांगणार ना की ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत, ह्या कुठल्याही गोष्टीने चेंज होऊ शकत नाहीत. मग त्याच्यानंतर ह्या लग्नाच्या विषयानंतर माझ्या घरामध्ये पोचलं की माझी लैंगिकता वेगळी आहे. म्हणजे ते लग्नाचे जे विषय होते तुम्ही ते पोस्टपोन करत होते आणि तुम्ही एक्सप्लेनेशनही देऊ शकत नव्हते की या गोष्टी माझ्यामध्ये घडत आहे. मग तो जो टाइम होता तुमच्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होता. मग तुम्ही कसं मॅनेज केलं स्वतःला? बरेचसे विचार येत असतील मनामध्ये. खूप जास्त म्हणजे लिटरली आत्महत्येचे सुद्धा विचार आले मनामध्ये. कारण एक कुठेतरी अपमान वाटतो स्वतःबद्दल आणि एक खूप वाईट वाटतं की मीच का असा. आणि खूप जास्त हे त्रासदायक आहे स्वतःसाठी की असं स्वतःला ॲक्सेप्ट करणं आणि रिअलाईज करणं की तुम्ही जगापेक्षा खूपच वेगळे आहात. आणि आहात तर असे आहात की ज्यांना फक्त घृणेच्या नजरेने बघितलं जातं, उपहासाच्या नजरेने बघितलं जातं, किंवा अपमानजनकच फक्त हा जन्म आहे आणि याचा कुठलाही व्यक्ती स्वीकार करू शकत नाही. बट हे अपमानजनक आणि घृणास्पद का आहे की समाज तशी वागणूक देतो म्हणून. जर समाजाने तशी वागणूक नाही दिली तर हा जन्मही तसाच आहे जसा इतर लोकांचा आहे. बरोबर. आणि तुमचं जे कॉलेजचं लाईफ होतं ते कसं गेलं? मग कॉलेज सेम तसंच, जे 5वी-6वी पासून माझ्यासोबत प्रकार घडत आले. माझ्या मनातला न्यूनगंड होता. 9वी-10वी कशी तरी केली, 10वी माझी निघाली आणि 11वीला मी ॲडमिशन घेतलं. ते फक्त ॲडमिशनच घेतलं. मग मी फक्त 11वीची एक्झाम आणि 12वीची एक्झाम मी एवढंच फक्त मी तिकडे फेस केलं. तेव्हा मी म्हणजे बॉय लुकमध्येच असायचे. ॲज अ गेम माझी आयडेंटिटी होती माझ्यासाठी. त्याच्यामुळे कोणी मला कॉलेजमध्ये नाही रिअलाईज केलं कोणी. कारण कॉलेजमध्ये मग मी ते न्यूनगंड असल्यामुळे कोणाची मैत्रीच केली नाही. माझा एकही मित्र नव्हता कॉलेजला. कॉलेज माझ्या गावचंच होतं, माझ्या गावातलेच मुलं त्या कॉलेजला होते. पण जी आमची शाळेतली मैत्री होती तीच तिकडे मैत्री. नवीन कॉलेजचा मित्र असा एकही नाही केला मी. मग एक सुद्धा मित्र तुमचा तेव्हा नव्हता? मैत्रीण नव्हती? नाही. शाळेतल्या माझ्या मैत्रिणी भरपूर होत्या. त्यांच्यासोबत काही चर्चा वगैरे व्हायची? नाही. लैंगिकतेबद्दल आज होते, तेव्हा नाही व्हायची. आणि मग कसं वातावरण होतं कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही जायचे? किंवा मग कोणाला काय माहितीच नव्हतं. मी फक्त एक्झामसाठी पेपर द्यायचे आणि घरी. कोणालाच काय माहित नव्हतं. पण आता सगळ्यांना कळालं की आपल्यासोबत जो जायचा आपला विद्यार्थी आहे तो म्हणजे ट्रान्सजेंडर आहे. आणि त्याच्यानंतरचं लाईफ तुमचं कसं चेंज झालं? एखाद्याने तुम्हाला सपोर्ट केला की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी की अशा गोष्टी एक्झिस्ट करतात, स्वतःला ऍक्सेप्ट करणं खूप? माझ्या शाळेतल्या मित्रांनी, मी तर स्पष्टपणे सांगते, माझे मित्र ऐकतील तर त्यांनी नाही मला समजून घेतलं. आणि मी नाही, मला असं नाही वाटत की त्यांचाही याच्यात काही गुन्हा आहे. कारण ते पण
अजाणत आहे या गोष्टीबद्दल, की त्यांना नाही माहिती की अशा लोकांना, अशा केसेसला कसं हँडल करायचं. आणि ते एक मैत्रीचा अधिकार म्हणून ते उलट मला हक्काने चिडवायचे. पण त्यांना ह्या गोष्टी मागचं हे नव्हतं माहिती की असं केल्यामुळं मला वाईट वाटू शकतं, माझ्यातला न्यूनगंड वाढू शकतो, हे त्यांना नव्हतं कळत. तर मी त्यांना इझी घ्यायची की चला आपलेच मित्र आहेत आणि चिडवलं तरी काय, असं काही नाही. पण कालांतराने आता बरेच दिवस झालेत, आता आज आहे आम्ही 40च्या घरातले आम्ही सगळे आहोत, तेव्हा आम्ही 20 वर्षाचे होतो. तर आता नॅचरली वयानुसार त्यांच्यामध्ये प्रलभ झालेत त्यांचे विचार. आणि मग आता ते थोडंसं मला समजून घेतात काही अंशी, तेवढं तरी झाले बदल. पण बाकी नाही, फ्रेंड सर्कलकडनं तर जास्त त्रास झाला मला. आणि मेन म्हणजे मला अपेक्षित होतं की त्यांनीच मला समजून घेणं, कारण ते आम्ही लहानाचे मोठे झालोत ना सोबत. मग मला तर पदरात घेणं किंवा माझं जे काय आहे ते पोटात घालून घेणं त्यांनी करणं गरजेचं होतं, आणि उलट त्यांनीच केलं नाही ते. मग त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं डील केलं, कसं मॅनेज केलं स्वतःला? मी इग्नोर केलं, मी त्यांच्यापासून दूर झाले, मग त्यांच्या जाण्यानंच कमी केलं मी. आणि मग मी स्वतःला त्यांच्यापासून दूरही करून घेतला. आणि नॅचरली माझं 10वी नंतर आम्ही शहर सोडलं तर ते दूर पण झाले. मग गंगापूरवरून आम्ही औरंगाबादला शिफ्ट झालो, त्याच्यामुळे आम्ही दूर झालो. मग नंतर माझे पण नवीन फ्रेंड सर्कल बनले. मग मी डान्स क्लासेस वगैरे जॉईन केले होते. तर डान्स क्लासमध्ये माझी आयडेंटिटी त्या लोकांनी ओळखली होती, माझ्या डान्सवरनं, बोलण्यावरनं, हसी मजाकवरनं. तर आमच्या डान्स क्लासमध्ये मुलं आणि मुली होते. तर मुली माझ्याशी सगळ्या फ्रेंडली, कारण नॅचरली ते वाईब्स जुळतात. मुली मुलांशी नाही फ्रेंडली होत, कारण कुठेतरी नॅचरली त्या वाईब्स वेगळ्या वेगळ्या असतात, आणि मुलांच्या मुलींकडनं अपेक्षा वेगळ्या वेगळ्या असतात, मैत्री करताना, बसताना, उठताना सोबत. आणि त्या वाईब्स त्यांना माझ्याकडनं येत नव्हते, कारण नॅचरली नव्हत्याच माझ्यामध्ये काही अपेक्षाच नव्हती की माझी गर्लफ्रेंड व्हावी किंवा असं तसं काहीच नव्हतं. मग मुलींचा अख्खा ग्रुप माझ्याशी फ्रेंडली, आणि हे माझ्या मेल ग्रुपला काही जमत नव्हते की याच्यासोबत का बरं एवढं. मग कालांतराने त्यांनाही रिअलाइज झालं कुठेतरी की आहे माझ्यामध्ये काहीतरी लैंगिकता. मग त्यांच्या ग्रुपमध्ये पण डिस्कस व्हायला लागलं माझ्याबद्दल की सँडीचं थोडंसं काहीतरी मॅटर आहे बरं का. आणि माझं हे सँडीनं डान्स ग्रुपमध्येच भेटलं. माझं नाव संदीप होतं आधी, तर मला हे टोपण नाव डान्स ग्रुपमध्येच भेटलं. तर मग असे डिस्कस व्हायचे. मग त्या माझ्या मेल ग्रुपमध्ये पण 1-2 फ्रेंड्स असे होते, ते मला बोलायचे की तुझ्याबद्दल अशी चर्चा चालू आहे, काय आहे, तुझा काही प्रॉब्लेम आहे का, खरंच सांग, का उगं ते लोक तुझ्याबद्दल असं बोलतात. तर मग मी बरेच दिवस टाळाटाळ केली, काय माहिती मला, काय माहिती, मी डान्स वगैरे करतो म्हणून ते मला तसे समजत असतील, असं मी टाळायचा प्रयत्न केला. पण मग जे 1-2 मित्र म्हणजे माझं चांगलं विचार करायचे, ते मला म्हणायचे सांग प्रॉब्लेम काय, की तुझ्याबद्दल खूपच चर्चा होते आणि तुझं पण वागणं जरा वेगळंच आहे बाबा, काय सांग. मग मी 1-2 जणांना सांगितलं की माझी लैंगिकता अशी आहे बाबा, आणि जे आहे म्हणजे असं आहे, आता पहिल्यापासून असंच आहे, आणि चांगलं की वाईट आहे मला नाही माहिती. आणि व्हॉट एव्हर, ज्यांना जे कम्फर्टेबल असतील ते माझ्यासोबत मैत्री ठेवतील, ज्यांना नसेल ते नाही ठेवणार. तर मग असं कळाल्यावरती माझा एक मित्र आहे राहुल बोर्डे नावाचा, डान्स ट्रूपचाच, त्यांनी मला खूप मॉरल सपोर्ट केला. की म्हणजे लिटरली त्यांनी मला इतकं समजावून सांगितलं की तू ठीक आहे, तू जे काही आहेस, पण मग ह्या जगाचा एक नियम आहे, प्रत्येक ह्युमन बिईंगचा एक नियम आहे की त्याने आनंदाने जगावं, आणि त्याच ह्युमन बिईंगमधला तू पण आहेस. व्हॉट एव्हर तुझी सेक्शुअलिटी, कुठल्याही भावना वेगळ्या असतील, तर तू आनंदी राहा. कधीच असं ह्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको, आणि कधीच स्वतःला वेगळं समजू नको. आणि वेगळे लोकच काहीतरी वेगळं करून दाखवतात, हे तू नेहमी लक्षात ठेव. आणि वेगळं असणं हे काही वाईट नाही आहे, ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. त्यांनी माझं लिटरली ब्रेन वॉश केलं होतं. जे माझ्यातला न्यूनगंड आहे, जे काही डाऊन भावना आहेत, ह्या सगळ्या त्यांनी वॉश केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर खरंच माझ्या आयुष्याला कलाटणी भेटली, आणि मी फ्रेश आणि न्यू बर्थ फील केलं होतं की व्हॉट एव्हर आहे. मग मला जगात हे कळायला लागलं की आपल्यासारखे बरेच आहेत. तोपर्यंत मी एकटीच होते या जगामध्ये, असं मला वाटायचं. म्हणजे या सिच्युएशनच्या आधी तुम्हाला असं वाटलं की तुम्ही एकटीच अशी आहे, असं नसतं जगामध्ये, असं मला वाटायचं. मग त्यात मित्रामुळे तुम्हाला समजलं या गोष्टी, असं आहे, कॉमन आहे, असं तुझ्यासारखे खूप केसेस आहेत. मग ते माहीत होत गेलं, तसले लोक भेटत गेले. मग ते आयुष्य तेव्हा कुठे म्हणजे 25-27 वर्षात वयाच्या नंतर मला सुखकर झालं आयुष्य. नाहीतर जन्मापासून म्हणजे जेव्हापासून पडतं 5वी ते 25-27 वर्षाच्या वयापर्यंत मित्र असंच काढला या लैंगिकतेचा. म्हणजे तुमच्या मित्रांचा खूप जास्त रोल तुमच्या लाईफमध्ये होता. 1-2 मित्रांचा माझा खूप रोल आहे, त्या मित्रांना लाईफ टाईम मी त्यांना नाही विसरू शकत. आणि आजही आम्ही आहे कॉन्टॅक्टमध्ये. आता तो त्याचे कोर्सेस, त्याचे जॉब बरेच जातो,
बँगलोर वगैरे बाहेर देशातही होता थोडे दिवस, नव्हतो कॉन्टॅक्टमध्ये. पण आज हे फोन कॉल, व्हॉट्सअप मेसेज आणि तेवढा मॉरल सपोर्ट खूप झाला आजच्या आयुष्यामध्ये, आजच्या जीवनमान जसं काही आहे जीवनमान, तर खूप आहे तेवढंच त्याचं बोलणं माझ्याशी. आणि आम्ही भेटतोय आजही, 2-3 महिन्यातून एकदा भेट होते, चहा कॉफी होते, बस झालं. आणखी काय पाहिजे आयुष्यामध्ये. बरोबर. तसे मित्र भेटणं खूप जास्त गरजेचं. एक तरी असावा असा की जो तुम्हाला समजून घेईल. आणि बऱ्याचशा गोष्टी अशाही असतात की आपण त्या नाही सांगू शकत कुणाला, मनामध्येच आपण अशा दाबून नाही सांगू शकत आणि तुम्हाला समजून पण घेणार नाहीत लोक. हे पण तितकंच म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे की तुम्हाला कोणीच समजून घेणार नाहीये. हे तुम्ही स्वतःला आधी मानून चाला. तुम्ही तितके धीट व्हा आपल्या स्वतःच्या लेवलवरती. तुम्हाला कोणी समजून घेऊ नये घेऊ, तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचंय, आनंदाने जगायचंय, रिस्पेक्टफुली जगायचंय. आणि त्याच्यात कोणाचाच असा आक्षेप करू शकत नाही कोणी. कारण जोपर्यंत तुम्ही अलाव करत नाही तुमच्या लाईफमध्ये कोणाला इंटरफेअर करायला, तोपर्यंत कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ती स्पेसच कोणाला देऊ नका की ते तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करतील. म्हणजे मेंटली स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. स्वतःचा सपोर्ट स्वतःला कधी चांगला. मग फॅमिली मेंबरचं काही रोल इथपर्यंत, मग त्याच्यानंतर मग त्यांनी इझी घेऊन टाकलं. मग एकदा कळालं ठीक, मग ते सगळे विषयच बंद झाले. मग नंतर मी ट्रान्सजेंडर झाले. मग ट्रान्सजेंडर होणं त्यांच्यासाठी शॉकिंग नव्हतं, कारण ऑलरेडी त्यांना पहिली पायरी कळाली होती. त्याच्यामुळे मला फॅमिली लेवलवर ते जास्त, समाजात पण प्रॉब्लेम नाही आला, कारण त्यांना सगळ्यांना चुकचुक होतीच आधीपासून. म्हणजे आणि बरेचसे लोक, आमचे लोक असतात ना की ते बॉय लुकमध्येच असतात शेवटपर्यंत, ते अचानक मग ते टीजी होतात. मग ते शॉकिंग असतं त्यांच्या फॅमिलीसाठी, समाजासाठी, फ्रेंड सर्कलसाठी, कारण ते वाटतच नाही ना. आम्ही जेव्हा बॉय लुकमध्ये असतो, बॉय म्हणून वावरतो, तर आमचं मोस्टली वाटतच नाही की आमच्यात काहीतरी वेगळं आहे. ते क्वचित जवळच्या फ्रेंड सर्कलच्या मधल्या लोकांना माहिती असतं की याचं काहीतरी वेगळं आहे. पण सामाजिकरित्या आता रस्त्यावरनं कित्येक गे आता जातील रस्त्यावरनं, तुम्हाला काय माहिती, ते बॉय लुक मध्ये आहेत ना. पण मग तो वेगळा तेव्हा वाटतो जेव्हा तो जेंडर चेंज करतो, म्हणजे त्याचं राहणीमान वगैरे चेंज करतो. मग हे कसं डिपेंड करतं की त्या व्यक्तीच्या इच्छेवरती असतं, की म्हणजे इच्छेवरती, त्याच्या इच्छेवरती, की त्याचं मानसिक वातावरण काय आहे, तो कुठल्या लोकांमध्ये बसतो उठतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात की त्याला गायडन्स कसल्या लोकांचं भेटतंय. आता आमचे लोक उठसूट ट्रान्सजेंडर बनतात, पण ट्रान्सजेंडर बनून काय फ्युचर आहे? उठून पटकन ट्रान्सजेंडर होणं सोपं आहे, पण तुम्हाला काय मिळवलं तुम्ही ट्रान्सजेंडर बनून? आणि डिस्ट्रॉयड आहेत सगळे लोक जे घाई उठून ट्रान्सजेंडर झालेत ना, 80% पस्तावलेले आहेत ट्रान्सजेंडर. असं का करतायत ते? मग तेच ना, त्यांना जे त्यांचा सर्कल असतो तो व्यवस्थित भेटत नाही ना त्यांना. ते तसल्याच टाईपच्या लोकांमध्ये बसतात, उठतात, बोलतात, या तुम्ही पण कम्युनिटीमध्ये या, तुम्ही पण असंच करा. पण आमच्या कम्युनिटीत येऊन तुमचं काय फ्युचर आहे, तुम्ही काय करणार आहात, हे त्यांना प्रश्न कोणीच विचारत नाही, किंवा ते देखील स्वतःला विचारत नाही. जर तुम्हाला पावलोपावली अपमान सहन करायचा आहे, मग एवढं मोठं तो सॅक्रिफाय तुम्ही करतायत, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय भेटणार आहे, हा देखील विचार करायला पाहिजे. आणि मी ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक केला. म्हणजे मी वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत तर मी नॉर्मलच होते, म्हणजे बॉय लुकमध्ये. खूप मी सगळ्यांशी भेटले, गे लोकांना भेटले, ट्रान्सजेंडर्सना भेटले, त्यांचं चांगलं वाईट आयुष्य जवळून बघितलं. मग विचार केला की मी ह्या मताची नाहीच आहेत की ट्रान्सजेंडर व्हावं, डायरेक्ट नाही म्हणते मी, काही होऊ नका. पण मी काय झाले की मी सगळं ऑब्झर्व केलं होतं आणि मला माहिती होतं की मी ट्रान्सजेंडर होऊनही मी काय म्हणजे हे होणार नाहीये, ढासळणार नाहीये. आणि ट्रान्सजेंडर होणं ही माझी पर्सनल चॉईस होती, म्हणून मी झाले. जर माझी आवड नसती तर मी झालीही नसते. मला होती आवड की आपल्याला आवडतं ना साडी घालायला, नटायला, मुलींसारखं वागायला, तर चला होऊयात. आता मी ब्रेस्ट इम्प्लांटमेंट केलं, तो सगळ्यात मोठा निर्णय, म्हणजे बॉय टू गर्ल लुक डायरेक्ट, म्हणजे आमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मागचा चॅप्टर बंद करायचा आहे ॲज अ मुलगा. जर तुम्ही ब्रेस्ट इम्प्लांटमेंट किंवा तुम्ही कुठली सर्जरी करताय ट्रान्सजेंडर जर्नीची, मग तो तुम्हाला स्टेप खूप विचारपूर्वक घ्यावा लागतोय. कारण बघा, आता एकदा केलं मग ते रिव्हर्स होत नाही. मग तो पण विचार मी खूप विचारपूर्वक केला की बघ सँडी काय करायचं बघ, मग नंतर रिव्हर्स नाही बरं का. असं तसं मी 1 वर्ष घेतलं स्वतःसाठी की काय करायचं. मग मी म्हटलं चला आतापर्यंत जेवढं जगायचं तेवढं जगलो आपण, समाज बघितला, कम्युनिटी बघितली, सगळं बघितलं. पण माझी आवड काय, मला तसं जगायचं आहे का, माझी इच्छा आहे का? माझी इच्छा होती, खूप प्रबळ इच्छा होती. मग मी म्हटलं चल मग आपल्या इच्छेनुसार जगायचं, बाकी कोणाचा विचार नाही करायचा. आपल्याला काय आवडतं ते करायचं, आणि आपली आवड ही चुकीची किती आणि बरोबर किती हा देखील विचार करायचा. यात एवढं विशेष काही चुकीचं नाहीच आहे. ॲक्सेप्टन्स ऑलरेडी सामाजिक आहे, मला कौटुंबिक आहे,
मग मी हा स्टेप घेतला तरी कुणाला जास्त काही फरक पडणार नाही, त्याच्यामुळं मी हा स्टेप घेतला. आणि ज्या शस्त्रक्रिया तुम्ही केल्या त्याचे काही इम्पॅक्ट वगैरे तुम्हाला जाणवले? असतात, होतात, बट टचवूड मला नाही झालं आहे त्याला. खूप खूप म्हणजे मग तेव्हा माणूस पस्तावतो की अरे बापरे उगाच केलं, म्हणजे खूप जास्त त्रास आहे. तुम्हाला असं वाटतं आजही की नाही करायला पाहिजे होतं? की मला त्रास नाही तर नाही वाटत, फक्त त्रासासाठीच बोलते मी. बाकी जे चेंजेस मी केले त्याच्याबद्दल मला बिलकुल नाही. मला आनंद आहे की जी माझी इच्छा होती ती मी पूर्ण केली, मन मारून नाही जगले मी. ताई, मग तुमचं उदरनिर्वाहाचं साधन काय आहे सध्या? सध्या तरी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अशी नाही आहे की आम्हा लोकांना दुसरे कुठले मानसन्मानाचे सोर्सेस आहेत क्या अर्निंगसाठी, त्याच्यामुळे आम्ही सध्या तरी भिक्षुगिरीवरतीच अवलंबून आहोत. मग याच्याऐवजी तुम्ही जॉब वगैरे का नाही करत? जॉबला मी जाण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला, पण मी ज्या ज्या ठिकाणी जॉबला गेले तर त्या त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला आलेला जो क्राऊड होता ते पण मला बघून हसले. आणि जेव्हा मी इंटरव्ह्यूला एंटर सादर केलं त्यांच्या केबिनमध्ये तर इंटरव्ह्यू घेणारे देखील हसले मला बघून. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं ना. आणि प्रत्येक ठिकाणाहून मला हेच इंटरव्ह्यू दिल्यानंतर उत्तर भेटलं की ठीक आहे तुम्ही रिझ्यूम ठेवा, मी तुम्हाला कळवतो. पण मला आतापर्यंत कुठूनच कळवण्यात आलं नाही की माझं सिलेक्शन झालंय म्हणून. आणि असं असताना मग प्रत्येक जणाला वाटतं की आपण इज्जतीने जगावं आणि सन्मानपूर्वक जगावं. मग भिक्षुगिरी न करता आपण जॉब तर भेटत नाही आहे. मग मला स्वयंपाकाची आवड आहे, माझ्या स्वयंपाकाची प्रत्येकजण तारीफ करत असतो. तर मी म्हटलं चला आपण काहीतरी छोटं मोठं हॉटेल चालू करूयात. तर हॉटेलसाठी जेव्हा मी जागा शोधली औरंगाबाद शहरामध्ये तर मला कोणीच कुठलाही शॉपला हो म्हटलं नाही की अवेलेबल आहे जागा. लिटरली ते लोक पण नाही म्हटले ज्यांच्या शटरवरती लिहिलेलं होतं की अवेलेबल भाड्याने देणे आहे म्हणून. आणि त्यांना मी संपर्क केला, असं प्रत्येक ठिकाणी झालं. तर ते प्रत्येकाचं एकच उत्तर होतं की नाही नाही कालच गेला, नाही एक जण आलेला आहे तो उद्या येणार आहे. म्हणजे हो मला कोणीच म्हटलं नाही. अशा परिस्थितीत मला एक जण हो म्हटला, त्याच्यासोबत मी रीतसर 11 महिन्याचं ॲग्रीमेंटही केलं. पण काय माहिती मी 2-3 महिने हॉटेल चालवलं आणि नंतर त्याच्यामध्ये काय विचार होते काय नाही, त्याला काय त्याचा प्रॉब्लेम होता. तर त्यांनी मला म्हणायला लागला की तुम्ही बाहेर नका फिरू, हॉटेलमध्येच बसत जा, बाहेर नका येऊ. आणि बाहेर तुम्ही हॉटेलच्या बाहेर बसू नका, हॉटेलच्या समोर फिरू नका. मग ह्या तर काही गोष्टी नाही झाल्या ना की आपण किरायाने घेतलंय दुकान तर आपण अधिकार आहे की आपण बाहेर फिरू शकतो, बसू शकतो. मग जेव्हा मी हे त्याचं ऐकलं नाही तर सडनली त्यांनी मग वाद घातला माझ्यासोबत कुठल्या तरी गोष्टीवरनं आणि मला बोलला की तुम्ही खाली करून टाका. त्याच्या एका शब्दावरनं मी 11 महिन्याचं ॲग्रीमेंट ब्रेक करून खाली करून टाकलं. तिथं मला 1 लाख ते 1.25 लाख नुकसान झालं. आणि ह्या असं समाजाची मानसिकता आहे की नाही समजून घेत. साधं त्यांना ते आमच्यासारख्या लोकांना किरायादार ठेवलं आहे ही गोष्ट देखील त्यांच्यासाठी अपमानजनक आहे. आणि काही कारणं दाखवून ते मग आम्हाला खाली करायला होता. हे तर व्यवसायासाठी मी दुकान बघितलं. आम्ही घरं पण शोधतो तर आम्हाला कधीच चांगल्या एरियामध्ये घरं भेटत नाही. कुठल्याच चांगल्या एरियातले घरमालक आम्हाला हो म्हणत नाही की रूम आहे. ती त्यांच्या बाहेर लिहिलेलं जरी असलं किरायाने देणे आहे तरी आम्ही गेलो की ते म्हणतात नाही गेलेली आहे. तर आम्हाला आजही झोपडपट्टीशिवाय कुठेच रूम किरायाने भेटत नाही. मग आता सध्याचं जे परिस्थिती, आता सध्या तुम्ही कुठे राहता? मग आता सध्या देखील मी रेल्वे लाईनच्या बाजूला जे प्लॉटिंग पडलेली आहे त्या प्लॉटिंगमधल्याच माणसांनी मला थोडीशी जागा राहण्यासाठी दिलेली आहे. मी तिथेच राहते पत्र्याचं शेड करून. पण तुमच्या घरामध्ये कोण कोण राहतं? मग मी आणि माझे चेले आहेत, 8-10 लोक आम्ही राहतो सोबत. ताई, तुम्हाला जॉब नाही भेटला किंवा त्यांचे कॉल बॅक आले नाही तुम्हाला जॉबसाठी, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेससुद्धा ट्राय केला, बरोबर? मग बिझनेसही चालला नाही किंवा त्याच्याकडून जे रेजिस्टन्स तुम्ही फेस केलं, मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं एक्झॅक्टली उदरनिर्वाहासाठी? ऑब्व्हियसली पोट आहे म्हटल्यावर त्याला भूक लागणार आहे आणि त्याच्यासाठी अर्थार्जन करणं तर गरजेचं आहे. आणि जेव्हा अर्थार्जनाच्या लिगल कुठले सोर्सेस बाकी राहत नाही तेव्हा कुठल्याही माणसासमोर 3 मार्ग उरतात: चोरी, वाम मार्ग आणि भिक्षुगिरी. तर मी यातले 2 तर नाही निवडले, पण 3रा मार्ग मला भिक्षुगिरीचा निवडावा लागला. आणि आजही मी भिक्षुगिरी करते तेव्हा माझं आणि माझ्या आईचं घर चालतं. तुम्ही एवढे जसं चॅलेंजेस लाईफमध्ये फेस केले, तर ज्या समाजाने तुम्हाला नाकारलं, तुम्हाला ॲक्सेप्ट नाही केलं, त्या समाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघा, प्रत्येक माणूस हा समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ॲज अ ह्युमन बिईंग मी पण त्याचाच एक पार्ट आहे.
आणि जेव्हा मी स्वतःवरती एवढे सगळे प्रॉब्लेम्स मी फेस केले, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्यासोबत घडल्या, तर मी विचार करते की माझ्यासारख्या जेव्हा इतरांसोबत घडत असतील तर प्रत्येकामध्ये एवढी करेज नसते, एवढी प्रगल्भता नसते आणि असे विचार प्रत्येकाचे नसतात की ते कसं हँडल करायचे ह्या सगळ्या सिच्युएशन्स. तर त्या सगळ्या गटांसाठी मी सध्या काम करते. माझ्या कम्युनिटीचे असो, एकल महिला असो, एकल महिलांसाठी मी विशेष काम करते. आणि सध्या आपण समाजात बघतो की अल्पवयीन मुलं खूप जास्त व्यसनाधीन होत चाललेले आहेत, तर त्या गटावरती पण मी सध्या काम करते. मी राहायला रेल्वे पटरीजवळ असल्यामुळं माझ्या आजूबाजूचा जो सामाजिक गट आहे तो लिटरली असाच आहे की भंगार वेचून जगणारे किंवा एकदम मिडल क्लास, लोएस्ट मिडल क्लास. आणि मग त्यांची मुलं मी बघते की बाहेर फिरतात, भंगार गोळा करतात, मग व्यसन करतात, व्हाईटनर वगैरे पितात, ते बटन नावाचे ते गोळ्या खातात, गांजा पितात. मग त्या मुलांचंही मी समुपदेशन नेहमी करत असते. जेव्हा केव्हा ते मला असं करताना दिसतात तर मी लिटरली त्यांच्या हातातून ते घेऊन फेकून देते आणि त्यांना खूप समजावते, असा माझा प्रयत्न असतो. पण इतकं केल्यानं ते पुरेसं नाही आहे. खूप सगळ्या शासकीय योजनांची त्याच्यासाठी गरज आहे आणि बरेचसे उपक्रम राबवण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता, हे सगळे सामाजिक काम करता करता मला असं लक्षात आलं की आपला स्वतःचा देखील एक प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे. आणि तेव्हा मग मी 2014 साली माझी सक्षम सेवाभावी संस्था नावाची एक संस्था मी रजिस्टर केली. आज 10 वर्ष झाली माझ्या संस्थेला. आणि सक्षम नाव निवडताना मी खूप नावांचा विचार केला की नाही का, नाव प्रत्येक आपल्याला रिप्रेझेंट करतं की तुम्ही का असं नाव का ठेवलं. तर सक्षम मी असं याच्यामुळं ठेवलं की आम्हा लोकांना, प्रत्येक समाजातले लोक हे अक्षमच समजतात की हे काय कामाचं आहे, किंवा साडीला आणि बांगडीला आजही कमजोरतेचं प्रतीक मानलं जातं. आज देह बोली भाषेतही बोलता बोलता माणूस कोणालाही सहज म्हणतो जमत नाही तर बांगड्या घालणार. बांगड्या घाल म्हणजे बांगड्या घालणार जे करू शकतो तो बिना बांगड्या घालणार करू शकत नाही. बांगड्या घालणारी जन्म देऊ शकते, तो बिना बांगड्या घालणारा नाही देऊ शकत. बरोबर. आणि त्यासाठी पण निसर्गाचे बरेचसे नियम आहेत. तर ओव्हरऑल हे सांगायचं की हे जे प्रतीकं बनलेले आहेत, साडी घालणं, बांगडी घालणं अक्षमतेचं प्रतीक, तर आपण तसे नाही आहोत हे दाखवण्यासाठी मी माझ्या संस्थेचं नाव सक्षम ठेवलं आहे. खूप छान ताई, खूप मस्त. ताई, तुम्ही समाजासाठी एवढे इनिशिएटिव्ह घेतात आणि बरेचसे सामाजिक कार्यक्रम तुम्ही राबवतात, तर अशा समाजाकडून आणि शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? समाजाने आता आमच्याकडे पण समानतेच्या दृष्टीने बघायला पाहिजे. मला मान्य आहे आमच्यातले काही लोक जे समाजात राहू शकणार नाही अशा काही ॲक्टिव्हिटीज करतात. तर 5 बोटातलं एखादा सगळे 5ही बोटं सारखे नसतात. तसंच समाजाने सगळ्यांना एका नजरेने बघू नये. आणि जो कोणी असेल जो सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे वागत नाही तर त्याला बायकॉट करायलाच पाहिजे, याचं मी पण समर्थन करते. पण मग एका गुन्हेगारामुळं तुम्ही सगळ्यांनाच गुन्हेगार या दृष्टीने बघू नका. आणि कुठेतरी आता ठीक आहे, समाजाचा दृष्टिकोन थोडासा बदलला आहे, पण आणखी एक पाऊल पुढे जाऊन चांगल्या सोसायटीतल्या लोकांनी देखील आम्हाला घरे द्यायला पाहिजे. जर आमच्यातले काही लोक काही उद्योग व्यवसाय करू इच्छित असतील तर दुकान मालकांनी देखील आम्हाला दुकानं द्यायला पाहिजे किरायाने. त्यांच्या मनात भीती आहे की आपण देऊ दुकान किंवा घर आणि उद्या चालून यांनी नाही खाली केलं, नाही रिकामं केलं तर कोण नादी लागणार वगैरे. तर भारताचं संविधान, भारताचा जो कायदा आहे सगळ्यांसाठी समान आहे. तुम्ही कायदेशीररित्या आमच्याकडनं तसे तुम्ही सगळे ॲग्रीमेंट्स वगैरे करून घेऊ शकता आणि आम्हाला तुमचे घरं, दुकान काय जे आहे ते किरायाने देऊ शकता. आणि कायदेशीररित्या आम्ही लिहून दिल्यामुळं तुम्हालाही भीती राहत नाही की आम्ही बळकावू किंवा जाणार नाही, असं होत नाही. तर समाजाने कुठेतरी थोडंसं धाडस करणं गरजेचं आहे. समाज आमच्यासाठी अतिशयच अगदीच वाईट आहे असं पण नाही आहे. समाजातले काही लोक, काही घटक असे आहेत की आम्हाला आमचे आईवडील पण नाही असे ते काही लोक आमच्याशी वागतात. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे. शासन दरबारी आत्ता कुठेच आमच्यासाठी वेगळा लैंगिकतेचा एक कॉलम निर्माण झाला आहे आणि त्याच्यानंतर सरकार म्हणतं की नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ.
बरेचसे कागदोपत्री त्यांनी घोषणा केलेल्या आहेत आमच्या लोकांसाठी, पण ग्राउंड लेवलवरती आणखी आमच्यासाठी कुठलंच पाऊल उचललं गेलेलं नाही आहे. तर सरकारने पण संवेदनशीलपणे थोडा विचार करून की आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला पण भूक लागते, आम्हालाही पोट आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि सन्मानानं जगावं असं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक ह्युमन बिईंगला वाटतं. तर आम्हालाही ते वाटणारं साहजिक. मग त्याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील तेही सरकारने करावं. मी आता मागे ऐकलं की कुठल्या तरी शहरामध्ये, नांदेडमध्ये कुठेतरी सरकारने आमच्या कम्युनिटीतील लोकांसाठी वेगळी वसाहत दिली. तर ती वसाहत त्यांनी शहराच्या बाहेर एका ठिकाणी त्यांना काहीतरी जागा उपलब्ध करून दिली, इवन घरं बांधून दिले. पण मी म्हणते आपल्याला भेदभाव नष्ट करायचा आहे की पुढे कंटिन्यू करायचा आहे? त्यांनी गावाबाहेर आम्हाला वसाहत देऊन एक प्रकारे भेदभाव पुढे कंटिन्यू ठेवला आहे. तर सरकारने असा विचार न करता आम्हाला समाजामध्येच, समाजाच्या जिथे त्यांची घरं आहेत तिथेच आम्हालाही घरे द्यावीत. भेदभाव आमच्यासोबत करू नये, कारण भेदभावानुसार तुम्ही आजही आम्हाला गावाबाहेरच टाकणार आहात, तर मग क्रांती होणे शक्य नाही, बदलाव होणे शक्य नाही. आणि जे कोणी सामाजिक दोषी आहेत, ज्यांना नाही, जे सामाजिक बंधनं पाळत नाहीत, नियम पाळत नाहीत, त्यांच्यावरती कारवाई करा. त्याच्यासाठी आमचा कोणाचाही कधीही आक्षेप नसणार आहे. ताई, शेवटचा प्रश्न, तुम्हाला चित्रपट बघायला आवडत असेल? आवडतात. कोणती आहे तुमची मग फेवरेट ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेस? ॲक्ट्रेसमध्ये मला रेखा, माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी माझी फेवरेट आहे. आणि आम्ही असंही ऐकलं की तुमचा चित्रपट सुद्धा आलेला आहे. मी शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे, सराप त्याचं नाव आहे, आणि आमच्या शॉर्ट फिल्मला पारितोषिक देखील भेटलेलं आहे. आणि सराप म्हणजे ज्याला आपण श्राप म्हणतो, पण गावठी बोलीभाषेमध्ये त्याला सराप बोलतात. तर तो सराप नावाचा आमचा पिक्चर आहे. इंग्लिशमध्ये कर्व्ज आपण त्याला म्हणतो. तर तो आहे आणि खूप छान ती शॉर्ट फिल्म आहे. अजून पण तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता. मी त्याच्यात काम केलेलं आहे. नक्कीच, आम्ही नक्कीच बघू.